श्री स्वामी समर्थ. जय कुलदेवता. माझ्या प्रिय मिथुन राशीच्या बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल, तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतील. कारण आत्तापर्यंत तुम्ही जे कष्ट सहन केले आहेत, ज्या वेदना भोगल्या आहेत, जी मानहानी सहन केली आहे, त्या सर्व दुःखांचा अंत होण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहताना तुमच्या स्वतःच्या पितरांच्या डोळ्यात पाणी आले होते. ज्या पूर्वजांनी तुम्हाला या जगात जन्म दिला, ज्या पितरांचे रक्त तुमच्या नसामध्ये धावत आहे, त्यांनी तुमचे हाल बघितले आणि तुमच्या पितरांनी साक्षात तुमच्या कुलदेवतेसमोर पदर पसरून तुमच्यासाठी न्यायाची मागणी केली आहे. होय माझ्या मित्रांनो, आता कुलदेवता स्वतः तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि तुमच्या आयुष्यात न्याय करणार आहे. येत्या अवघ्या 10 दिवसांमध्ये तुमचे सर्व पितृऋण मुक्त होऊन तुमचे नशीब पूर्णपणे पालटणार आहे. पण थांबा, इथेच सर्वात मोठी सावधगिरी बाळगण्याची आहे. येत्या 10 दिवसात जर तुमच्याकडून 2 गंभीर चुका झाल्या तर हाताशी आलेला सोन्यासारखा संधीचा घास हिरावून घेतला जाऊ शकतो, ज्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मिथुन राशीवर पितरांची आणि कुलदैवतेंची कृपा कशी होत आहे. 2. येत्या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात कोणते 4 मोठे चमत्कार घडणार आहेत. 3. दुर्गाष्टमी, एकादशी, रक्षाबंधन आणि संकष्टी चतुर्थी या पवित्र तिथींना तुम्हाला कोणती विशेष काळजी घ्यायची आहे. 4. त्या 2 गंभीर चुका कोणत्या, ज्या तुम्हाला चुकूनही करायच्या नाहीयेत. आणि 5. कुलदेवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला तुपाचा दिवा कसा लावायचा. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी तुमच्या कुलदेवतेचा आणि पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय कुलदेवता आणि तुमच्या कुलदेवतेंचे व पितरांचे नाव नक्की लिहा. ज्यांचे घर कुलदेवतेच्या नावाने गुंजते तिथे कधीही संकटे टिकत नाहीत. आणि आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या मिथुन राशीच्या मित्रांनो, आधी आपण हे समजून घेऊया की तुमच्यासोबत गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात नेमके काय घडत होते. मिथुन राशी ही बुध ग्रहाची रास आहे. मिथुन राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान, कष्टाळू आणि मनमिळावू आणि इतरांचे भले करणारे असतात. तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाता. कोणाचे वाईट व्हावे असा विचारही तुमच्या मनात कधी येत नाही. पण तरीही तुमच्याच वाट्याला दुःख का आले. अथक प्रयत्न करूनही यश न मिळणे. तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली पण त्याचे श्रेय दुसऱ्यानेच लाटले. पैशाची चणचण आणि आर्थिक कोंडी. पैसा आला पण टिकला नाही. कुठेतरी अचानक मोठा खर्च निघायचा आणि तुमचे बजेट बिघडायचे. नात्यांमधील विश्वासघात. ज्यांना तुम्ही जीवापाड जपले, ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. घरातील कटकटी आणि आजारपण. घरात विनाकारण भांडणे होणे, मानसिक अस्वस्थता राहणे आणि आजारपणावर अनावश्यक खर्च होणे. तुम्ही अनेकदा रात्री एकटे असताना देवाकडे हात जोडून विचारले असेल, माझे काय चुकले. मी तर कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्याच नशिबी एवढा संघर्ष का. माझ्या बंधू आणि भगिनींनो, हा संघर्ष तुमच्या कर्मामुळे नव्हता. हा तुमच्या पूर्वजांच्या आणि ग्रहांच्या एका विशिष्ट चक्राचा भाग होता. तुमच्या घरातील कुलदेवतेची सेवा कुठेतरी मागे पडली होती आणि पितृदोषाची छाया तुमच्यावर होती. पण जेव्हा तुमच्या सहनशीलतेचा अंत झाला तेव्हा तुमच्या पितरांनी साक्षात देवाच्या दरबारात तुमच्यासाठी प्रार्थना केली. शास्त्रात असे म्हटले आहे की जेव्हा घराण्यातील वारसदार अत्यंत कष्टात असतो आणि तरीही धर्माचा मार्ग सोडत नाही, तेव्हा त्या घराण्याचे पितर व्याकुळ होतात. तुमच्या पितरांनी तुमच्या कुलदेवतेकडे साकडे घातले. आमच्या या लेकरांचे खूप सहन केले आहे. आता या कष्टातून मुक्त कर. आणि म्हणूनच आता काळ बदलला आहे. कुलदेवतेने तुमच्या न्यायाचा दंड हातात घेतला आहे.
येत्या 10 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यातील पितृऋण समाप्त होणार आहे. पितृऋण मुक्त होणे म्हणजे काय? ज्यावेळी पितृऋण समाप्त होते किंवा पितरांचा आशीर्वाद मिळतो तेव्हा अडकलेली कामे अचानक मार्गी लागतील. घरात लक्ष्मीचा कायमचा वास सुरू होतो. आरोग्याच्या समस्या हळूहळू नाहीशा होतात. चौथा, मनातील भीती आणि अस्वस्थता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आता आपण पाहूया की कुलदेवतेच्या न्यायामुळे येत्या 10 दिवसात मिथुन राशीच्या आयुष्यात कोणते 4 मोठे बदल होणार आहेत. पहिला बदल आहे आर्थिक अडचणीतून मोठी मुक्ती. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, व्यापार व्यवसायात मंदी असेल किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल तर येत्या 10 दिवसात तुम्हाला मार्ग सापडेल. अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील. दुसरा बदल आहे नात्यांमधील गैरसमज दूर होतील. कुटुंबातील क्लेश, पती-पत्नींमधील वाद आणि नातेवाईकांशी झालेले मतभेद आता संपतील. तुमच्या शब्दाला समाजात आणि घरात मान सन्मान मिळेल. जे लोक तुम्हाला सोडून गेले होते त्यांना तुमच्या महत्त्वाची जाणीव होईल. तिसरा बदल आहे करिअर आणि नोकरीत मोठे यश. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी प्राप्त होतील. प्रमोशन किंवा पगारात वाढ होण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर कुलदेवतेचे नाव घेऊन पाऊल टाका. यश तुमचेच आहे. चौथा बदल आहे मानसिक शांतता आणि आजारपणातून मुक्ती. बऱ्याच दिवसांपासून चालत आलेला मानसिक ताण, निद्रानाश आणि अज्ञात भीती दूर होती. घरातील जुने आजारपण हळूहळू कमी होईल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मित्रांनो, हा काळ अत्यंत पवित्र आणि भक्तीने भरलेला आहे. या काळात 4 प्रमुख तिथी येत आहेत. दुर्गाष्टमी, एकादशी, रक्षाबंधन आणि संकष्ट चतुर्थी. या चारही तिथींना तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे आणि काय उपाय केले पाहिजेत ते नीट समजून घेऊया. पहिली तिथी आहे दुर्गाष्टमी. याचे काय महत्त्व आहे? दुर्गाष्टमी ही आदिशक्ती आणि कुलदेवतेच्या पूजेचा सर्वोत्तम दिवस मानला जातो. काय करावे? या दिवशी सकाळी स्नान करून तुमच्या कुलदेवतेचे उदाहरणार्थ भवानी, तुळजाभवानी, रेणुका, महालक्ष्मी किंवा इतर स्मरण करा. उपाय: देवीला लाल रंगाचे फूल किंवा कुंकू अर्पण करा. घरातील वातावरणात सकारात्मकता आणण्यासाठी कापूर जाळा. काळजी: या दिवशी घरात अजिबात भांडण किंवा कटकट करू नका. स्त्रीचा अनादर करू नका, कारण स्त्री ही साक्षात दुर्गेचे रूप असते. दुसरा आहे एकादशी. महत्त्व: एकादशी ही भगवान विष्णू आणि पितरांच्या शांतीसाठी अत्यंत श्रेष्ठ तिथी आहे. काय करावे या तिथीला? या दिवशी सात्विक आहार घ्या. शक्य असल्यास उपवास करा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. उपाय: या दिवशी गाईला चारा आणि पोळी खाऊ घाला. असे केल्याने पितर अत्यंत प्रसन्न होतात आणि पितृदोष शांत होतो. काळजी: एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे टाळा आणि कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नका. तिसरा आहे रक्षाबंधन. महत्त्व: रक्षाबंधन हा केवळ भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण नाही, तर तो संरक्षणाचा धागा आहे. काय करावे? बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर तिला यथाशक्ती भेटवस्तू नक्की द्या. बहिणीचा आशीर्वाद या दिवशी मिथुन राशीसाठी संजीवनीसारखा काम करेल. उपाय: पहिली राखी तुमच्या कुलदेवतेला किंवा भगवान विष्णूंना अर्पण करा आणि मगच स्वतःच्या हातावर बांधा. काळजी: या दिवशी घरात कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्या. चौथा, संकष्ट चतुर्थी. महत्त्व: विघ्नहर्ता गणपती बाप्पा सर्व संकटांचे निवारण करतो. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे गणपतीची उपासना मिथुन राशीसाठी अतिशय वरदान ठरते. काय करावे? संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी आणि गूळ खोबऱ्यांचा प्रसाद दाखवावा. उपाय: ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. काळजी: संध्याकाळी चंद्रदर्शनाशिवाय उपवास सोडू नका आणि कोणत्याही प्राण्याला, विशेषतः श्वानाला त्रास देऊ नका.
माझ्या प्रिय मिथुन राशीच्या मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग. येत्या 10 दिवसात तुमच्या नशिबाचे दार उघडत असताना जर तुमच्याकडून या 2 चुका झाल्या तर आलेली ही संधी आणि कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या हातातून निसटून जाऊ शकतो. त्यामुळे या 2 चुका चुकूनही करू नका. पहिली गंभीर चूक, पितरांचा आणि वृद्धांचा अनादर करणे. अनेकदा आपण घाई गडबडीत किंवा रागाच्या भरात घरातील मोठ्या व्यक्तींशी, आई वडिलांशी किंवा वृद्धांशी मोठ्या आवाजात बोलतो. सावधानता. लक्षात ठेवा, तुमच्या पितरांची कृपा तुमच्या आई वडिलांच्या आणि घरातील वृद्धांच्या रूपात असते. जर तुम्ही त्यांचा अपमान केला तर पितर दुःखी होतात. काय करावे? येत्या 10 दिवसात घरातील वृद्धांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या. जर पितरांचे श्राद्ध किंवा स्मरण बाकी असेल तर त्यांच्या नावाने थोडे अन्न किंवा पाणी दान करा. दुसरी गंभीर चूक, कुलदेवतेचा विसर पडणे आणि अस्वच्छता ठेवणे. बरीच माणसे संकटाच्या वेळी देवीला आठवतात, पण थोडे चांगले दिवस आले की देवाला विसरून जातात. सावधानता. कुलदेवता ही तुमच्या घराची मुख्य रक्षक असते. जर तुमच्या घरात अस्वच्छता असेल, देवघरात धूळ असेल किंवा तुम्ही संध्याकाळी घरात अंधार ठेवत असाल तर कुलदेवतेचा कोप होऊ शकतो. काय करावे? तुमचे घर, विशेषतः ईशान्य कोपरा म्हणजेच देवघर, अत्यंत स्वच्छ ठेवा. संध्याकाळी घरात अंधार पडू देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचीही फसवणूक करू नका. आता मी तुम्हाला असा एक अत्यंत सोपा आणि चमत्कारिक उपाय सांगत आहे, जो येत्या 10 दिवसात तुम्हाला दररोज किंवा या पवित्र तिथींना करायचा आहे. हा उपाय केल्याने कुलदेवतेची आणि पितराची पूर्ण कृपा तुमच्यावर राहील. उपाय कसा करावा? रोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी स्वच्छ स्नान किंवा हातपाय धुवून देवघरासमोर बसा. गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. जर गाईचे तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. दिव्याची वात ही उभी फुलवात असावी. दिव्याचे तोंड उत्तर आणि पूर्व दिशेला असावे. दिव्यासमोर हात जोडून बसून तुमच्या कुलदेवतेचे किंवा पितरांचे मनापासून स्मरण करा. देवाला प्रार्थना करा, हे कुलदेवता, हे माझ्या पूर्वजांनो, आमच्याकडून नकळत झालेल्या चुका क्षमा करा. आमच्या घरावर तुमची छत्रछाया अशीच राहू द्या आणि आमच्या आयुष्यातील दुःखाचा अंत करा. हा तुपाचा दिवा तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जळून भस्म करेल आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार करेल. माझ्या मिथुन राशीच्या बंधू आणि भगिनींनो, घाबरण्याचे दिवस आता संपले आहेत. विश्वासाने पुढे जा. तुमच्या पितरा अश्रू पुसले गेले आहेत आणि कुलदेवतेने तुमच्या पाठीवर आशीर्वादाचा हात फिरवला आहे. येणारे 10 दिवस तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहेत. फक्त सत्याचा मार्ग सोडू नका. कष्टावर विश्वास ठेवा आणि कुलदेवतेची सेवा करा. जाता जाता एक छोटीशी सेवा नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये जय कुलदेवता जय कुलदेवता लिहून तुमच्या कुलदेवतेचे आणि पितरांचे नाव नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ तुमच्या मिथुन राशीच्या इतर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ काळाची माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कुलदेवता आणि तुमचे पितर तुमचे सदैव कल्याण करोत. जय कुलदेवता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.